हाय गाईस, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आजची सुरुवात मस्त माझ्या प्रिन्सेसपासून झाली आहे. कारण की आज होती कन्यापूजन, म्हणून ती कन्यापूजनला जात होती. म्हणून एवढी क्यूट प्रिन्सेस तयार झाली ती. मस्त किती गोड दिसते, तुम्ही बघा. नंतर संध्याकाळी चाय बनवला, मस्त पिऊन घेतला. नंतर काही शूटच केलं नाही, म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी मस्त मी फ्रेश झाले आणि श्रावला पण मस्त फ्रेश करून घेतलं. मस्त तिला पुसत होती. खूपच सकाळीच तिला आज उठवलेलं. 7:45 वाजलेले, तेवढ्यातच तिला अंघोळ घातलेली. तिची झोप पूर्ण नव्हती झाली म्हणून जरा चिडचिडतच होती, पण असो, चांगली खेळत होती. नंतर मग लगेच पावाला आला. नंतर क्रीम पाव घेतला. लगेच चाय, अजून पाव खायला लागले. कारण की श्राव अजून मीच होती. श्रावणीचे पप्पा 2 दिवसासाठी बाहेर गेलेत, म्हणून आम्ही दोघीच घरात होतो. म्हणून आज सकाळी लवकरच डोळे उघडले, झोपच नव्हती लागत. मग श्रावला पण चारून घेतलं. मीनेही मस्त खाल्लं. खूप दिवसांनी आज क्रीम पाव खात होतो आम्ही दोघी पण, नाही तर रोजचं बिस्किटच खातो. श्राव खूप नाटक करत होती, खाली बसतच नव्हती. मी म्हणत होती खाली बस, बसतच नव्हते. तिला उभंच राहून खायचं होतं. नंतर मग थोडं खाली श्रावला घेऊन गेले खेळायला. एक मस्त क्यूट मांजर होती. ती श्रावच्या एवढी पाठी लागलेली ना, विचारूच नका. श्राव एवढी पळत होती, एवढी मज्जा आली ना त्यांची. श्राव पळते, ती मांजर तिच्या पाठी. श्राव सगळ्यांकडे जाते, पण ती मांजर काही तिचा पिछा सोडतच नाही. कोणाच्या पाठी नाही, फक्त श्रावच्याच पाठी ती मांजर जात होती. बघू शकता तुम्ही, एवढी मज्जा आली ना. आम्ही तर एवढं हसत होतो ना, खूपच. बघू शकता तुम्ही, ती पळते, अजून ती मांजर तिच्या पाठी पळते. नंतर मग दुपारच्या वेळेस श्राव झोपली. तिला मस्त झोपू घातलं, कारण की ती मला जेवून दिलं नसतं तिने. मग मी जेवून घेतलं मस्त शांततेने. मस्त तारक मेहता बघत जेवून घेतलं. नंतर दुपारच्या वेळेस 3:30 वाजता भावाच्या मुलीला शाळेत घ्यायला गेलते. नंतर मम्मीच्या इथं आले तर श्रावचे नखरे बघा. मस्त वडणीची साडी घातली मम्मीने तिला, आणि तिचे नखरे बघा, एवढी क्यूट दिसत होती. मस्त इकडून तिकडून टुमुक फिरत होती. खरंच खूप क्यूट दिसत होती. नंतर मग आम्ही घरी आल्यानंतर आज काय माहिती तिला झोकाच खेळायचा होता, म्हणून बाल्कनीत वडणीचा झोका